हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सिव्हिल वर्स चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नुकत्याच महाराष्ट्र शासनाच्या ज्या संस्था आहेत, बार्टी, टार्टी, सारथी, महाज्योती आणि आरटी यांनी 2025-26 पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासंबंधी जाहिरात रिलीज केलेली आहे. ओके, त्याच्याविषयी आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके, आता आपण बघूया महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण योजनेचे तपशील. ओके, आता दरवर्षीप्रमाणे महाज्योतीने यावर्षी काय केलेलं आहे, प्रशिक्षण देण्याचं ठरवलेलं आहे. पण एक चेंज केलेला आहे या ठिकाणी. पहिला चेंज आहे ऑनलाईन प्रशिक्षण देणार आहेत यावेळेला ते. ओके, आधी ऑफलाईन आपण घेऊ शकत होतो, आता ऑनलाईन अनिवासी पद्धतीनं प्रशिक्षण देणार आहेत आणि त्याच्यासाठी अर्ज मागवणं सुरू झालेलं आहे. त्याची लिंक त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. महाज्योतीच्या वेबसाईटवर जाऊन आपण भरायचं आहे. आता योजनेअंतर्गत लाभ काय मिळणार आहे, तर विद्यार्थ्यांना 11 महिन्याचे ऑनलाईन प्रशिक्षण असेल. त्याच्यामध्ये काय असेल स्पेसिफिकली, तर एक टॅबलेट दिला जाईल आणि इंटरनेट डाटा दिला जाईल तुम्हाला. ओके, याच्या अगोदर काय दिलं जायचं, तर स्टायपंड दिला जायचा. ओके, त्याबरोबर ऑफलाईन क्लास दिले जायचे. पण यावेळेला त्यांनी चेंजेस करून स्टायपंड बंद केलेलं आहे असं दिसतं आणि टॅबलेट आणि डाटा दिलेला आहे. ओके, आता योजनेच्या लाभासाठी पात्रता बघूया आपण. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, विद्यार्थी हा नॉन क्रिमिलियर गटातील असावा, पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. ओके, यापूर्वी योजनेचा कोणताही लाभ घेतलेला नसावा. ओके, किंवा ज्यांनी घेतलेला आहे त्यांनी अर्ज करू नये असं इथं स्पेसिफिकली मेन्शन आहे. चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज करू नये. ओके, तिसरी गोष्ट, एक्झाम कशी होईल, तर एक चाचणी परीक्षा घेतली जाईल आणि त्याच्यातून निवड केली जाईल. ओके, महाराष्ट्र अभियांत्रिका पूर्व सेवा परीक्षेच्या धर्तीवर व अभ्यासक्रमानुसार चाळणी परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग जी इंजिनिअरिंग सर्व्हिससाठी सिलेबस असेल तोच सिलेबस इथं असेल असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. ओके, मेरिटच्या आधारे काय केलं जाईल, सिलेक्शन केलं जाईल. ओके, आता वयाविषयी बघू आपण. 19 वर्ष ते 41 वर्ष इथपर्यंत अर्ज करता येईल आणि जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात. ओके, आता प्रशिक्षणाचे स्वरूप काय आहे, तर 11 महिने प्रशिक्षण असेल. ओके, परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल. अनिवासी स्वरूपाचा असेल आणि ऑनलाईन स्वरूपाचा असेल, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आरक्षणाचा प्रवर्ग तुम्ही बघून घ्या. इथं ओबीसीला 59% जागा आहेत, PJA ला 10%, NTB 8%, NTC 11%, NTD 6% आणि SBC 6%. ओके, महिलांसाठी 30% जागा आरक्षित राहतील, दिव्यांगांकरता 5% जागा आणि अनाथांकरिता 1 जागा आरक्षित राहील. आता अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, तर एक आधार कार्ड हवं आहे, कास्ट सर्टिफिकेट हवं आहे, डोमासाईल सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, पदवीचे प्रमाणपत्र किंवा गुणपत्र, दिव्यांग असेल तर दिव्यांग दाखला, अनाथ असेल तर अनाथ दाखला आपल्याला हवा आहे. आता अर्ज तुम्ही कुठं करू शकता, तर महाज्योती याची जी वेबसाईट आहे www.mahajyoti.org.in याच्यावरती जाऊन तुम्ही करू शकता. ओके, आता ही सगळी कागदपत्र वर दिलेले आहेत ते आपल्याला स्कॅन करून अपलोड करावी लागत आहे. त्यामुळे ती एकदाच तुम्ही त्या फॉर्मॅटमध्ये स्कॅन करून सोबत ठेवा, जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना इझी जाईल. अटी व शर्ती काय आहेत, अंतिम दिनांक 20/8/2025 म्हणजेच 20 ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. फक्त ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे आपल्याला. ओके, आता यामध्ये अटी व शर्तीमध्ये 4 नंबरचा पॉईंट महत्त्वाचा आहे आपल्यासाठी.
प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपात असल्याने विद्यावेतन व अकस्मात निधी ऐवजी टॅबलेट व डेटा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण संस्थेमार्फत देण्यात येईल. म्हणजे इथं स्पष्ट केलेलं आहे त्यांनी 4 नंबरच्या अटी व शर्तीमध्ये की विद्यावेतन व अकस्मात निधी दिला जाणार नाही, टॅबलेट व डेटाच दिला जाईल. ओके, या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. ओके, हे आपण बघितलं महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस याच्या विषयी. ओके, आता आपण SSC CGL परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण योजनेचा तपशील बघूया. ओके, इथे सुद्धा सेम गोष्ट त्यांनी मेन्शन केलेली आहे. पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन व अनिवासी पद्धतीचं प्रशिक्षण, मोफत ऑनलाईन आणि अनिवासी पद्धतीनं प्रशिक्षण दिलं जाईल महाज्योतीतर्फे. इथं चेंज हा आहे की 6 महिन्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण असेल. ओके, आणि इथंही टॅबलेट व डाटाच देण्यात येईल, म्हणजे स्टायपंडचंही इथं मेन्शन केलेलं नाही आहे. सेम क्रायटेरिया आहे. ओके, जो आपण पाठीमागं बघितला तोच या ठिकाणी क्रायटेरिया आहे. ओके, फक्त वय याच्यामध्ये थोडासा चेंज वाटतोय मला. वयामध्ये 20 वर्ष ते 30 वर्षापर्यंत अर्ज करू शकता आणि जे दिव्यांग आहेत ते 35 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात. ओके, हे प्रशिक्षण 6 महिन्यासाठी असेल. ओके, जो SSC CGL साठी अभ्यासक्रम आहे त्याच अभ्यासक्रमाच्या धर्तीवरती एक्झाम घेण्यात येईल. प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपात असेल. ओके, आरक्षण बघून घ्या तुम्ही, सेम मगाच्या सारखंच, डॉक्युमेंट सेम. ओके, अर्ज कसा करायचा, सेम महाज्योती वेबसाईटवरती जाऊन करायचा. ओके, लास्ट डेट ही पण 20/8/2025 पर्यंतच आहे. ओके, इथं सुद्धा आता 3 नंबरचा पॉईंट महत्त्वाचा आहे याच्यामध्ये. सदर प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने असल्याने विद्यावेतन व अकस्मात निधी ऐवजी टॅबलेट व डेटा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण संस्थेमार्फत देण्यात येईल. ओके, म्हणजे स्टायपंड दिला जाणार नाही. ओके, ऑनलाईन पद्धतीनं आहे, टॅबलेट व डेटा एवढंच मिळेल आपल्याला. ओके, ही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि अर्ज चालू झालेले आहेत, 20 ऑगस्ट पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके, आता आपण IBPS, PO, बँकिंग, LIC, रेल्वे, AAO याच्यासाठी जे पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण आहे त्याच्याविषयी बघू. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मोफत, ओके, मोफत ऑनलाईन व अनिवासी पद्धतीने प्रशिक्षण दिलं जाईल. 6 महिन्यासाठी येथे प्रशिक्षण असेल. येथे सुद्धा टॅबलेट व डेटा देण्यात येईल. सेम क्रायटेरिया असेल याच्यासाठी सुद्धा. फक्त वय बघा, वयाचा क्रायटेरिया इथं चेंज होतोय. 20 वर्ष ते 28 वर्ष, दिव्यांगांकरिता 38 वर्ष. ओके, प्रशिक्षण 6 महिन्यासाठी असेल. जे तुम्हाला एक्झामला असेल रेल्वेच्या किंवा बाकीच्या ज्या मेन्शन केलेल्या आहेत तोच अभ्यासक्रम इथं असेल. ओके, प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपात असेल. आरक्षण सेम मगाशी सांगितल्या पद्धतीनं, महिलांना 30% जागा आरक्षित राहतील. ओके, डॉक्युमेंट सेम लागतील, जे तिन्हीला डॉक्युमेंट सारखेच असतील. ओके, ॲप्लिकेशन तुम्ही महाज्योती वेबसाईटवर जाऊन करू शकता. ओके, अटी व शर्ती, अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20/8/2025 म्हणजेच 20 ऑगस्ट पर्यंत करू शकता तुम्ही. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ओके, आता 3 नंबरचा पॉईंट बघा याच्यामध्ये. प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपात असल्याने विद्यावेतन व आकस्मिक निधी ऐवजी टॅबलेट व डेटा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण संस्थामार्फत देण्यात येईल, असं स्पष्टपणे त्यांनी मेन्शन केलेलं आहे. ओके, हे आपण या ठिकाणी समजून, हे आपण महाज्योतीविषयी पाहिलं. आता टार्टीने जे नोटिफिकेशन काढलं आहे त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी काही गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत आणि त्यांचे जे अर्ज चालू होणार आहेत फॉर्म भरण्यासाठी ते 1 ऑगस्ट पासून त्यांच्या संकेतस्थळावरती चालू होणार आहेत. चेंजेस फक्त आपण महाज्योतीबद्दल बघितले.
टार्टी विषयी काही चेंजेस असेल तर तुम्हाला लवकरच कळवण्यात येतील. ओके, अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सिव्हिल वर्सला सबस्क्राईब करा व आपला आणखी काही इश्यूज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करा. ओके, थँक्यू. सबस्क्राईब सिव्हिल वर्स वन्स अगेन. ओके.